एक छोटा निर्णय आणि लाखोंचं नुकसान. हेल्थ इन्शुरन्स घेतलं, पण जेव्हा खऱ्या अर्थाने गरज पडली, तेव्हा क्लेम रिजेक्ट. का होतं असं? कारण आपण काही कॉमन चुका करतो, ज्या आपल्याला खूप महागात पडतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, हेल्थ इन्शुरन्स घेताना टाळायच्या 5 मोठ्या चुका. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फायनान्स वर्ल्ड मराठी यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा फॅमिलीसाठी प्लॅनिंग करत असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. चूक नंबर 1, फक्त प्रीमियम पाहून पॉलिसी घेणं. फक्त प्रीमियम पाहून पॉलिसी घेणं म्हणजे स्वस्त प्रीमियम पाहून इन्शुरन्स घेणं, पण कव्हरेज आणि रूल्स न तपासणं. कारण कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसीमध्ये कमी कव्हरेज, जास्त वेटिंग पिरियड, रूम रेंट लिमिट, जास्त एक्सक्लुजन्स, कमी नेटवर्क हॉस्पिटल्स असू शकतात. उदाहरण, एक पॉलिसी 5,000 रुपयांची आहे, दुसरी 12,000 रुपयांची. लोक स्वस्त पॉलिसी घेतात, पण क्लेम वेळेस कळतं की कॅशलेस हॉस्पिटल कमी आहेत, इम्पॉर्टंट डिझिजेस कव्हर नाहीत, क्लेम पूर्ण मिळत नाही. सोप्या भाषेत, स्वस्त प्रीमियम पाहू नका. क्लेम वेळेस पॉलिसी किती साथ देईल ते पहा. चूक नंबर 2, सम इन्शुर्ड कमी ठेवणं. आजच्या काळात हॉस्पिटल खर्च किती वाढलाय हे तुम्हाला माहितीच आहे. एका सिंपल सर्जरीचा खर्च सुद्धा 2 ते 3 लाख रुपये सहज येतो. पण अजूनही अनेक लोक 2 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये विम्याची रक्कम सम इन्शुर्ड घेतात. आणि मग इमर्जन्सी आली की स्वतःला पैसे भरावे लागतात. विशेषतः जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर खर्च खूप जास्त असतो. आयडियल कव्हरेज किमान 5 ते 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक घ्यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन, कॉम्प्रोमाइज नाही. चूक नंबर 3, वेटिंग पिरियड आणि एक्सक्लुजन्स न वाचणं. ही चूक सर्वात डेंजरस आहे. खूप लोक पॉलिसी घेतात पण टर्म्स आणि कंडिशन्स वाचतच नाहीत. उदाहरणार्थ, प्री एक्झिस्टिंग डिझिजेस, मटर्निटी कव्हर, स्पेसिफिक ट्रीटमेंट्स यांना वेटिंग पिरियड असतो. 2, 3 किंवा कधी-कधी 4 वर्ष. म्हणजे काय? वेटिंग पिरियड म्हणजे इन्शुरन्स घेतल्यानंतर काही काळ तुम्ही काही स्पेसिफिक आजारांसाठी क्लेम करू शकत नाही. आज पॉलिसी घेतली आणि उद्या क्लेम केला तर तो रिजेक्ट होऊ शकतो. अनेक लोकांचा याच कारणामुळे क्लेम रिजेक्ट होतो आणि मग फ्रस्ट्रेशन वाढतं. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट नीट वाचा, वेटिंग पिरियड समजून घ्या, एक्सक्लुजन्स चेक करा. इन्शुरन्स घेतलं म्हणजे लगेच सगळे क्लेम्स मिळतात असं नाही. वेटिंग पिरियड समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक्सक्लुजन्स न वाचणं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत हे न पाहता पॉलिसी घेणं. एक्सक्लुजन्स ज्या एक्सपेन्सेस, ट्रीटमेंटसाठी इन्शुरन्स कंपनी पैसे देणार नाही. चूक नंबर 4, रूम रेंट लिमिट इग्नोर करणं. आता हा एक हिडन ट्रॅप आहे. रूम रेंट लिमिट इग्नोर करणं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हॉस्पिटल रूमसाठी किती रेंट कव्हर होईल हे न पाहणं. काही पॉलिसीजमध्ये रूम रेंट लिमिट असतो. काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये 3,000 रुपये प्रति पर डे, 5,000 रुपये प्रति पर डे अशी रूम रेंट लिमिट असते. पण तुम्ही लिमिटपेक्षा महाग रूम घेतला तर फक्त एक्स्ट्रा रूम रेंट नाही, तर इतर चार्जेसवरही प्रोपोर्शनेट डिडक्शन लागू होऊ शकते. उदाहरण, पॉलिसी लिमिट 5,000 रुपये प्रति डे. तुम्ही घेतलेला रूम 10,000 रुपये प्रति डे, मग इन्शुरन्स कंपनी पूर्ण बिल देणार नाही. काही खर्च तुम्हालाच भरावे लागू शकतात. त्यामुळे रूम रेंट लिमिट आहे का ते चेक करा. शक्यतो नो लिमिट पॉलिसी निवडा. 95% लोक ही माहिती वाचत नाहीत. चूक नंबर 5, नेटवर्क हॉस्पिटल चेक न करणे. इमर्जन्सी कधीही येऊ शकते. त्यावेळी कॅशलेस ट्रीटमेंट खूप महत्त्वाचं असतं. कॅशलेस सुविधा म्हणजे तुम्हाला संपूर्ण बिल आधी भरावा लागत नाही. हॉस्पिटल थेट इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेतं. पण कॅशलेस सुविधा फक्त नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये मिळते. नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे ज्या हॉस्पिटलचा करार तुमच्या इन्शुरन्स कंपनी सोबत असतो. जर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला कॅशलेस सुविधा मिळू शकते.
उदाहरण, समजा तुमच्याकडे स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सची पॉलिसी आहे आणि एखादं हॉस्पिटल त्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये असेल तर इन्शुरन्स कंपनी थेट हॉस्पिटलला पेमेंट करते. तुम्हाला पूर्ण बिल आधी भरावा लागत नाही. पेपरवर पण कमी होतं. पण जर हॉस्पिटल नेटवर्कमध्ये नसेल, आधी तुम्हालाच बिल भरावा लागतो. नंतर इन्शुरन्स कंपनीकडून रिइम्बर्समेंट घ्यावं लागतं. सोप्या भाषेत, इन्शुरन्स कंपनीसोबत जोडलेली हॉस्पिटल्स बराबर नेटवर्क हॉस्पिटल्स. त्यामुळे तुमच्या एरियामधील हॉस्पिटल्स लिस्ट चेक करा. गुड हॉस्पिटल्स नेटवर्कमध्ये आहेत का ते पहा. महाग इन्शुरन्स घेण्यापेक्षा एक स्मार्ट ऑप्शन आहे. 5 लाखांची बेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या आणि त्यावर 15 ते 20 लाखांचा सुपर टॉपअप प्लॅन ॲड करा. यामुळे प्रीमियम कमी राहू शकतो. मोठ्या मेडिकल इमर्जन्सीसाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळतं. हाय हॉस्पिटल बिल्सपासून सुरक्षा मिळते. उदाहरण, बेस पॉलिसी 5 लाख रुपये, सुपर टॉपअप 20 लाख रुपये. जर हॉस्पिटल बिल 12 लाख रुपयेपर्यंत आलं, पहिले 5 लाख रुपये बेस पॉलिसी देईल. उरलेले 7 लाख रुपये सुपर टॉपअप कव्हर करू शकतो. सोप्या भाषेत, कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज मिळवण्याचा स्मार्ट मार्ग म्हणजे सुपर टॉपअप. तर मित्रांनो, या होत्या हेल्थ इन्शुरन्स घेताना टाळायच्या 5 मोठ्या चुका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठी बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.